नमस्कार मित्रांनो, आता सध्या जे मी उभा आहे तर हा विकसित होणाऱ्या भारताचा रस्ता आहे, जो की यवतमाळ जिल्ह्यामधला कळंब तालुक्यामधलं शंकरपूर गाव आणि तालुका कळंब यांना जोडणारा हा रस्ता आहे. या गावाची अवस्था आहे या रस्त्याची, गेली 3 ते 4 दिवस सातत्याने पाऊस पडतोय आणि या गावाच्या या रस्त्यांच्या कारणाने इथल्या गावातल्या लोकांचा हा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे. आता जिल्हा तर दूरच राहिला, इतकी वाईट अवस्था आमच्या या रस्त्यांची आहे. गेली 8 महिन्यांपासून इथे काही साहित्य टाकलेलं आहे. आम्ही दाखवलं जात आहे की आम्ही रस्ता दुरुस्ती करतोय, पण हा रस्ता या ठिकाणी आपण ढीग बघू शकता. इतकं वाईट अवस्थेत हे सगळं कोणाच्या डोक्याला लागलेलं आहे. म्हणजे अपघात झाले आहेत, 3 ते 4 असे गंभीर अपघात झाले आहेत आणि याची अवस्था फारच वाईट आहे. तर काही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, काही प्रतिक्रिया आपण देऊ शकता? त्या ठिकाणी बघा काय काय आपल्याला त्रास जातोय, थोडं एवढंच याच्यामध्ये सांगितलं पाहिजे असं मी तुम्हाला एक विनंती करतो. खूप त्रास जाते गाड्या नाही जात. म्हणजे काय काय होतं नेमकं? डिलिव्हरीसाठी बाईला जर न्यायचं काम पडलं हां. तर गाडी नाही येऊ शकत. बरं. आणि टू व्हीलर सुद्धा झाले त्रास आहे. म्हणजे अक्षरशः आपण बघू शकतो, डिलिव्हरीच्या महिलांना सुद्धा आम्ही हॉस्पिटलपर्यंत नेऊ शकत नाही, इतकी घाण आणि वाईट अवस्था आहे. आमचे लोकप्रतिनिधी झोपा काढताय का, मरणासन्न अवस्थेत आहे का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि यापुढे मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण कोणत्या नेत्याला निवडलं पाहिजे याचं थोडं जागरूक होऊन यावेळी विचार करा. येणारी विधानसभा नक्कीच क्रियाशील आमदाराला निवडलं पाहिजे, आपण क्रियाशील उमेदवाराला निवडलं पाहिजे आणि एक आमदार म्हणून आपण लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. इतका सारा निधी येताना सुद्धा यांचा निधी वापस जातो तरी हे वापरत नाहीत. आम्ही मागण्या घ्यायला जरी गेलो, मागायला गेलो या रस्त्यांच्या संदर्भामध्ये, तरी हे झुडकावून लावतात. इतकी वाईट अवस्था आहे. एवढी एक या ठिकाणी वाईट गोष्ट म्हणता येईल की एखाद्या लोकप्रतिनिधीला जर या गावामधून मतदान नाही भेटलं तर तो लोकप्रतिनिधी या गावावरती सुद्धा लक्ष देत नाही आणि जे लोक या लोकांसारखे बोलतात त्यांच्यावरती जास्त लक्ष ठेवून टार्गेट केलं जातं. इतकी वाईट अवस्था या भारताच्या लोकशाहीमधली आहे आणि विशेषतः या यवतमाळ जिल्ह्यामधली आहे. हा कळंब तालुका आहे आणि मतदारसंघ आहे राळेगाव मतदारसंघ. मित्रांनो, ही अवस्था बघा की किती घाण अवस्था आहे सध्याची. ही मी पाण्यात उतरतो आणि बघतोय, ही बघा या ठिकाणी कितपत मी फसतोय आणि ही कशी गाडी जाणार, काय करणार, याचा आपण विचार केला पाहिजे. व यावरती फारच एक मी म्हणेल की विकसित आम्ही कसे होणार आहोत. जर पंतप्रधान मोदी म्हणतात की 2047 पर्यंत आमचा देश विकसित असेल, तर हा असा विकसित असणार का? शाळेतली मुलं शाळेत जाऊ शकत नाही आहेत, आरोग्याच्या सुविधा बंद पडलेल्या आहेत. ही अवस्था असताना आम्ही विकसित होऊ शकणार नाही आहोत. या ठिकाणी थांबतो, भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.